हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एक नवीन ब्लॉगमध्ये. बघा, आज सॅटर्डे, आज आहे हॉलिडे. सो आज आहे विकेंड आणि आपण आजच्या दिवशी थोडं विकेंड एन्जॉय करायला बाहेर जाणार आहोत संध्याकाळी. ते कुठे जाणार आहेत त्यासाठी तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघावं लागेल. आज संध्याकाळी आम्ही निघू, बट त्याचसोबत मंडेला आपला पहिला एपिसोड ड्रॉप होतोय. सो जाऊन एमएस ट्रेडरच्या सिरीजमध्ये तुम्ही पण सहभागी व्हा आणि फर्स्ट एपिसोडला भरभरून प्रेम द्या. कारण की माझ्या मते तरी एवढा सिम्प्लिफाय व्हिडिओ तुम्हाला कुठेही भेटणार नाही. माझ्या एक्सपिरियन्स सोबत मी सांगतोय तुम्हाला. त्यामध्ये मी माझा एक्सपिरियन्स सांगितला, अनुभव सांगितला. पहिला व्हिडिओचा टॉपिक आपला जो की आहे, सो मी या व्हिडिओमध्ये रिव्हील करतोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बघा, ट्रेडिंग फील्डमध्ये काम करताय, स्वतःला ब्रेक द्या, स्वतःला टाइम द्या आणि डिसिजन क्विक घ्यायला शिका. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही डिसिजन क्विक घ्यायला शिकाल तेव्हाच जाऊन तुम्ही मुवमेंट फास्ट करू शकता, तेव्हाच जाऊन तुम्ही रिस्क जास्त घेऊ शकता. बघा, माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला की ज्या पण टायमाला तुम्ही या ट्रेडिंग फील्डमध्ये याल त्यावेळेस सर्वात पहिले कमी कॅपिटलने सुरुवात करायचं की मी तुम्हाला सांगतोच. आणि बघू, भेटूया थोड्या टायमाच्या नंतर. मी तुम्हाला एक माझं हे दाखवतो, ट्रेडचं डायरी आहे जी मी तुम्हाला दाखवतो. बट एकदम ॲक्युरेट तर बोलू नाही शकत, कारण की मी या मंथमध्ये मला थोडा ब्रेक पाहिजे होता, कारण की या मंथमध्ये मी ऑलरेडी प्रॉफिटला जाऊन लॉस लावलो आहे. सो ती एक कुठे ना कुठे चुकी झाली माझ्याकडून. त्यासाठी ठीक आहे, बट आपण भेटूया थोड्या टायमाच्या नंतर. जिमला जाईन, डेली रुटीन, आणि मंडेपासून तुमच्या समोर माझ्या डेली रुटीनचा व्हिडिओ येत राहील की डेली रुटीनमध्ये मी काय काय करतो, काय नाही करतो. प्रत्येक व्लॉग तुम्हाला मंडेपासून बघायला भेटेल. आणि हां, ही गोष्ट मी नुसती सांगत नाही, तर ती गोष्ट करूया आपण. तुमच्या समोर मी घेऊन येईन प्रत्येक डेली व्लॉग. डेली टू डेली माझा एक व्हिडिओ तुम्हाला आपल्या एमएस ट्रेडरच्या चॅनलवर बघायला भेटेल. इंस्टाग्रामवर ट्रेड टॉक विथ रोशनमध्ये आणि रोशनमध्ये बघायला भेटेल. सो यूट्यूबला जाऊन सर्वात पहिले बेल आयकॉनला नक्की दाबा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन रोशन722 या अकाउंटला आणि ट्रेड टॉक विथ रोशन या अकाउंटला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला बघायला भेटेल यावर प्रत्येक अपडेट, ट्रेडिंगचे मंडेपासून इंडियन मार्केटमध्ये काय होते, फॉरेक्स मार्केटमध्ये काय होते, त्याचा प्रत्येक अपडेट मी तुम्हाला देत जाईल. सो भेटू थोडा वेळाने. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. A few moments later. आत्ता वाजलेत आय थिंक 12. ओके. आणि जसं मी तुम्हाला बोललेलो की आम्ही शिर्डीला जाणार आहेत आणि आत्ता आम्ही आहोत गोटी रोडच्या आसपास. बट एक गोष्ट झाली ती म्हणजे आता आम्ही टोल प्लाझावर आमची गाडी ओव्हरहेड झाली. ठीक आहे, तर दोघांना पाठवलंय तिथे टोल नाक्यावर आणि आम्ही आता धक्का मारत त्याच्या अगोदर बरंच काय झालं. मी बोललो ब्लॉग बनवीन, बट खूप हालत आमची बेकार होती. मला जाऊ दे, नंतर बनवलो. सो आता बघूया पुढे काय काय होते, काय काय बघायला भेटते. या ब्लॉगमध्ये जाम मजा येणार, कारण की बरंच काय काय घडलं. आम्ही निघालो 6 वाजता ॲक्च्युअलमध्ये. आत्ता आम्ही पोहोचलो पाहिजे होतो, बट काय बोलतो पोलाट? हा, आमचा धक्का मारून पाटान कंबर सर्व जिरली. बट ठीक आहे, कधी कधी असं काही काय होते. बाकी एकही जण थांबत नाही आता सध्या तरी. आणि आमचे 2 परिंदे कुठे गेलेत तर ते इथे होतो. त्यांनी धक्का मारत तिकच राहिले, दोघं कुठे गायब झाले. दोघं तिकडे गेलेत. तर बघूया, भेटूया. आलो टोल नाक्याच्या जवळ, पाणी शोधतोय. आमची हिटिंग अजून काही कमी झाली नाही आणि 10 वेळेस आम्ही घेतोय, गाडी चालू करतोय, परत हिट होते, परत थांबतोय. आज मस्त हॉलिडे होता. मी बोललो चला थोडा विकेंड एन्जॉय करूया, ट्रेड वगैरे सोडून. पण ठीक आहे, तर बघूया कुठपर्यंत आम्ही घेऊन जाऊ शकतो गाडीला. सकाळी एकतर जिम मध्ये आमची एक्सरसाइज जोरात, त्यानंतर आत्ता एक्सरसाइज ह्याच्याहून जोरात झाले. बघूया, आमच्या दोघांना आता आम्ही शोधतोय. शिर्डीला चाललोय पायी पायी, शिर्डीला चाललोय पायी. बघूया कसं गावलं. पण एकही जण थांबत नाही की ॲक्च्युली हा रोड तसा घाटाचा रोड आहे आणि इकडे कोण जास्त थांबायला मागत नाही. सो बघूया, भेटूया थोड्या टायमाने. काय काय होते ब्लॉगमध्ये नक्की बनून राहा, लास्टपर्यंत शेवटपर्यंत नक्की बघा. आमची गाडी आता कुठपर्यंत चालते काय माहीत. ओव्हर हिट कशी झाली, कारण कूलंट ॲक्च्युली आमचं थोडं संपलेलं आणि लक्ष दिलं नाही आम्ही, त्यामुळे ते ओव्हर हिट झाली. सो बघूया, भेटूया. हे बघा, आमच्या गाडीची जी हिटिंग आहे ना, एवढी हीट झाले ना, हे खूप जास्त हीट झाले. आणि ॲक्च्युली तुम्हाला जर हे दाखवलं, कूलंट बघा पडलाय खाली सर्व. दाखवतो बघा, ते दिसत असेल तुम्हाला हिरवं हिरवं.
सो कुलंट सर्व खालती पडलंय. आता जस्ट कुलंट खूप लो आहे. आम्ही बघतो आता रात्रीचे बघा वाजलेत 12 आणि काय या टायमाला घंटा कुलंट कुठे भेटणार नाही. सो आता आम्ही पाण्यावर गुजारा करतोय. आमचे 2 मेंबर पोचलेत तिकडे बघा समोर तुम्हाला दिसत असेल. सो ते तिकडे पोचलेत आणि आम्ही वेट करतोय की ते कधी एकदाचं कुलंट घेऊन येतील. बाकी आजची आणि ही ट्रिप मी कधी विसरणार नाही कारण की खूप खतरनाक अशी ट्रिप झाली. 2 तास लगातार आम्ही फिरतोय. हे बघा दोघं आले बघा तुम्हाला दिसत आहे बघ. काहीतरी पाणी भेटलंय की नाही का माहिती आता त्यांच्या हातात आता आहे का पाणी. नाही, पाणी वगैरे अजिबात काय नाही. मला वाटतं पाणी आहे नाही पाणी वगैरे असं काय नाही. बट आता आम्ही बघतोय कुठे पाणी वगैरे काय भेटते काय म्हणजे पाणी तर आम्हाला कुठेच नाही भेटत आहे. आम्ही एवढं ट्राय केलं एवढं सर्व गोष्टी केल्या बट पाण्याचा आता पत्ता नाही. अजिबात पाणी नाही. ते आता बघूया कसं काय ते. बाकी सर्व थकले त्यार अजूनपर्यंत जेवलो ना आम्ही. बट ठीक आहे मी बोललो जरा ट्रेडिंग पासून आराम करून कुठेतरी फ्रेश माइंड करून जाऊन येतो जरा शिर्डीला. बट काय झालं नाही. ओके ठीक आहे बघू. यानू ती बस थांबली बघ. बघूया आता काय भेटते की नाही आम्हाला. ओके सो आता पुन्हा एक आम्ही चान्स घेतोय रनिंगचा की तो बघा ती गाडी जिथपर्यंत जातात ना त्या गाड्या जिथपर्यंत जातात ना तिथपर्यंत आपल्याला जायचं तिकडनं खाली उतर. आता बघूया कसं काय होतं. बाकी मागे ए चले ए उतर. तर बघूया काय असतंय. चल रे चला आता असे जाऊया. टेम्पो पर्यंत आणि जंगम दे ना टाइमपास कुठे करतो यार. टेम्पो तर बघूया आता बाकी चौघ थकलो. बघूया आता बघूया. गाडी थंड तर झाली आमची बट चालू नाही होत यार. शे एकदम आजचा दिवस खरंच खूप असा आठवणीत राहणार आमच्या कारण ज्या पद्धतीने होते. बाकी ट्रेड आज BTC मध्ये चांगला आला. $236 आसपास म्हणजे ऑलमोस्ट 23,000च्या आसपास आपण प्रॉफिट काढला. बाकी आता बघूया हळूहळू हळूहळू येतील तेव्हा. बाकी पोलीसवाले आले आय थिंक. नाही 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 जायला पोलीसवाले पण येत नाही यार. पोलीसवाले काका वगैरे भेटले असते ना आपल्याला चांगलं आलं असतं जरा. बघा हे टेम्पोवाले ज्यांनी आम्हाला आता कशा पद्धतीने आम्ही गाडी बांधली तुम्ही बघू शकता. बट मला दिसायची पुढे बेल्टने आम्ही गाडी बांधली आणि आता आपण जाऊया पुढे. खरं ही ट्रिप एकदम त्रास होते. आम्ही तिघच यायचा विचार करत होतो नशीब तिघाला आलो. बघूया आता कसं काय ते. की आता आरामात जायचंय. हे टेम्पोला बांधले आणि इकडे खरं मॉर्निंगला जर याल तरच बेस्ट आहे कारण की भरपूर अशा गोष्टी होतात. तर कधी गाडी बंद पडल्या तर एकटं जर कोण असतं तर मग मला वाटतं तिथेच पहिल्या गुफेतच अटकून झोपला असता का. ते एवढा गरम होते त्या गुफेत. बाकी बघूया आता वेट करूया काय होते दाखवतो. आम्ही अशा पद्धतीने चाललो. आमच्या गाडीची बॅटरी पूर्ण डाऊन झाली तुम्ही बघू शकता. पूर्ण प्रॉपर पूर्ण डाऊन झाले. बघूया आता कसं काय कुठपर्यंत जाते. हा भाई बोलो ना. हा ओके 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 चलेगा चलेगा. ठीक है चलेगा चलेगा. हाँ चलेगा चलेगा. आत्ता वाजलेत मॉर्निंगचे 6:11 आणि आम्ही अजून शिर्डीला पोहोचलो नाही. म्हणजे ऑलमोस्ट काल निघालेलो आणि अजून काय आम्ही शिर्डीला पोहोचलो नाही.
कारण की आत्ता तर आमची गाडी पूर्ण कूल डाऊन झाले, म्हणजे ना स्टार्ट होत आहे ना स्क्रीनवर काय दिसत आहे ना काय, जशी झालेली तशीच. बट आता तर अजिबात नाही, रिस्पॉन्सच नाही जसे की गेले. बाकी तिकडे लागले गाडी, बाकी सर्व झोपलेत, आराम करतात. पण वेदर एक नंबर आहे. सर्वजण झोपलेत, आराम करतात. कुणाचा पाय वरती आहे, कुणाचा डोका वरती आहे, कुणाचा काय खालती आहे. बट सांभाळून. आणि एक गोष्ट आहे, तुम्ही येताय कुठे पण जाताय तर थोडं सांभाळून ट्रॅव्हलिंग करा. कारण की आत्ता ज्या शेताना आम्ही संध्याकाळी 2 ॲक्सिडेंट बघितले. आय थिंक बरेचशे जणांना ऑन द स्पॉट गेलेत किंवा काय, बरेचसे जण जखमी झालेत. सो थोडं सांभाळून करा जे पण कराल. की तुम्ही वेदर बघा, क्लास एकदम. या पद्धतीने इथे वेदर. आता 8 वाजता आमचा मेकॅनिक येईल बोलला तर आहे आम्हाला की 8 वाजता येतो करून. ठीक आहे, तोपर्यंत आपण आराम करूया. दुसरं ऑप्शन नाही, कारण की झोप तर लागत नाही, मच्छर्स आहेत. आणि आमची विंडो कायच वरती होत नाही, एवढा डाऊन झाले. सो भेटूया थोड्या टायमाच्या नंतर. बाकी हा दिवस मी अजिबात विसरणार नाही, ही ट्रिप मी अजिबात विसरणार नाही. इकडनं हा जो पुढचा तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला दाखवतो मी. हा जो रोड आहे तो आहे समृद्धी एक्सप्रेस हायवे. आणि इकडनं असंच खालच्या साईडून जर तुम्ही खालती जाल तर जुना एक्सप्रेस भेटतो. आता जाऊन कुठे, किती वाजले, अरे या दाखव किती वाजले बाबा, वाजले 7. आणि आता मेकॅनिक सर आलेले आहेत. पण बघूया आता काय होते. ॲक्च्युली गाडीमध्ये पेट्रोल पास नव्हतं होत. कसं काय काय माहिती, या अनुने कोणतं पेट्रोल टाकलं अनुलाच माहिती. हा पोपट, हे पोपटा. आम्ही गाडीला 150 किलोमीटर धक्का मारला असेल, 150. त्यातला 140 किलोमीटर हा झोपलाय. 140 किलोमीटर झोपा काढलाय. हा बघ, हा वेगळाच थकलाय. तो तसाच आहे. 140 किलोमीटर झोपून आता बच्चन देतोय पोपटा हारगे. नको उतरू तू. हा उतरला तेच मोठे उपकार केलेस. हा तर बघूया, सोल्युशन जर लवकर भेटलं तर लवकर निघू. बाकी रात्रीपासून कोणी काही खाल्लं नाही, बघू खायला भेटते लवकर. सगळं पहिले जाऊन फ्रेश होऊ, खाऊ आणि पुढचा प्रवास सुरुवात. त्याच गर्दी खूप आहे, त्या हिशोबाने बघायला लागेल. इकडे आम्ही जिथे आहोत आता वाजलेत, बघू शकता तुम्ही 7 वाजत झाले. मी आता हॉटेलच्या जस्ट बाहेर आहे. इथे पाऊस चालू आहे. पाऊस चालू आहे, सोबतच ट्रेड प्लेस करून ठेवलाय. बघा $90 एसएल आहे. आणि माझा याच्या अपोजिट जो टार्गेट आहे तो आहे 1088. तुम्ही बोलू शकता की 1:8चा टार्गेट आहे. तो बघूया आता कसं काय होतंय ते. बाकी ते पाऊस जोरात आहे. आता जस्ट आमचं दर्शन झालं. दिसत असेल मला इकडे. बाकी आज खूप जास्त गर्दी आहे. वेट करूया, ट्रेड जर प्लेस झाला जातो मी तुम्हाला. ओके ठीक आहे, वेट करू तोपर्यंत पाऊस जात नाही. रेट प्लेस झालं माझ्या एक तर $90 येतील, नाही तर सॉरी एक तर $90 जातील, नाही तर $1000 येतील. ठीक आहे, एवढे प्लेस झाले ऑर्डर. प्लेस होताच $22 आसपासचा लॉस दिसतो. हे आपला कटआउट घेतात, मार्जिन घेतात. सो तेवढा ठीक आहे. बाकी भेटू थोड्या वेळ. 3 days later. शिर्डीत आज आमचा आहे 3रा दिवस. अजून काय आम्ही घरी पोचलो नाही आणि इथे बसलोय जेवायला सर्वजण. जो मी तुम्हाला ट्रेड दाखवलेला ना आता जस्ट, जो संध्याकाळचा ट्रेड होता, पाऊस पडत होता. त्यानंतर मला व्हिडिओ काढायला नाही भेटला, कारण की ते लाईट गेले आणि माझं चार्जिंग आणि हे सर्व ऑफ झालेलं, त्यामुळे मला काढायला नाही भेटला. बाकी त्या दिवसाचा ट्रेड मी तुम्हाला दाखवतो काय आहे. 1 मिनिटाचा लॉग इन होतोय, बघूया. लॉग इन हो भाऊ. पहिले जाऊया आपण हिस्ट्रीमध्ये. ओके, हिस्ट्रीमध्ये चल हिस्ट्री. ठीक आहे, हिस्ट्रीमध्ये आपण हे आजचे आहेत दोन्ही पण ट्रेडमध्ये $156 आसपास. आणि ते लास्ट 7 डेजमध्ये जातो मी. ओके, हे आहे माझं लास्ट 7 डेजचं प्रॉफिट. $870 आसपासचं प्रॉफिट लास्ट 7 दिवसात.
आणि कालचा जो आपण बोललेला एक पीटी अख्खा बाय केलेला सेल केला, सो त्याच्यात $92 आसपासचा लॉस झाला. आणि आत्ता त्यानंतर $104 मी प्रॉफिट काढला. आणि आजचे आहेत 2 ट्रेड. बघे आज काय होते. तर आमची गाडी दिले इकडनं, आता दिसणार पण नाही तुम्हाला गॅरेज, हे तुम्हाला दाखवलं असतं मी गॅरेज. त्या गाडीच्या इकडनं मागच्या साईडला गॅरेज आहे ते ब्ल्यूवाले तुम्हाला दिसत असेल तिकडे. बघू कसं काय होते. ते जेवण वगैरे हो आणि निघू. आता वाजलेत 2:10. सो बघूया कसं काय. बाकी भेटतो तुम्हाला संध्याकाळचा ट्रेड जातो. हा ब्लॉग 3 दिवसाचा जोडून आहे. सो एन्जॉय करा आणि ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. आणि आजचा व्हिडिओ जो येणार आहे ठीक आहे त्याला जाऊन नक्की भेट द्या. ओके सो बाय बाय, टेक केअर. भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर जाताना भेटूच, बट आता मी व्हिडिओ नाही बनवणार, थोडा एडिटिंगला टाइम जाईल. हा व्हिडिओ मला आज अपलोड करायचा आहे आणि उद्या आपले याची सिरीजचा व्हिडिओ अपलोड होईल. कारण की तो तिकडे लॅपटॉप घरी आहे आणि मी आज विसरलो. कारण मला वाटलं कालपर्यंत मी जाईन, बट असं झालं नाही. बाकी भेटूया आपण उद्या. तुम्हाला बाय बाय, टेक केअर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर बघू कसं काय होते. बाकी ट्रेड करत राहा, योग्य पद्धतीने ट्रेड करा, कमी रिस्क घ्या. शिकत असाल तर कमी कॅपिटलने सुरुवात करा आणि कमी कॅपिटलने शिकण्याचा प्रयत्न करा. मग जेवढा कमी कॅपिटलने शिकण्याचा प्रयत्न कराल तेवढा सेफ राहाल. आणि हेच ॲज अ सक्सेसफुल होण्याचा एक बोलतात ना, गुरुमंत्र बोला या काही बोला. सो हे सिक्रेट आहे. आणि आजच्या मार्केटमध्ये काय झालं ते बघू आपण. ठीक आहे, बाय बाय, टेक केअर. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. आणि लाईक कमेंट शेअर आणि चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. ठीक आहे, बाय बाय, टेक केअर.